नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता रविराज हे खूप जास्त संतापलेले असतात, कारण त्यांना आता खूप मोठं सत्य कळलेलं असतं. ते म्हणजे आपल्या भावाचं. आपला भाऊ काय किती खालच्या थराला जाऊन हे सगळं तो करून बसला आहे. आणि त्याच वेळेला त्यांना हेही लक्षात येतं की आपण जेव्हा या सगळ्याचा विचार करतोय तेव्हा आपला म्हणजेच ज्या सुमनला किती या सगळ्याची यातना भोगावी लागली असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार आता रविराजांना येतो. दुसरीकडे मात्र आता पूर्णा आजी सुद्धा आता भडकलेल्या असतात आणि त्या सुद्धा रागातच पाहत असतात आणि त्याही म्हणत असतात की तुला तर मी मुलासमान मानलं होतं रे, पण तू काय निघालास आपल्या घरातल्या स्त्रीला मारहाण करतोस, हे कसं शक्य आहे? आपण मातेसमान मानतो प्रत्येक घरातल्या स्त्रीला, आणि तू हे सगळं करतोयस. आता पूर्णा आजी त्याला बोलत असते नागराजला. एवढं सगळं बोलून सुद्धा तो थोडी ना कबूल होणार आहे. तो आता लास्ट पर्यंत हे सांगत असतो की मी काही केलेलं नाहीये, मला प्लीज समजून घ्या. पण आता मात्र समजून घ्यायच्या मनस्थितीत कोणीही नसतं, कारण सुमन जी आहे ती अचानकपणे घर सोडून गेलेली आहे, ती गायब झालेली आहे, म्हणून सगळ्यांनाच टेन्शन येतं. पण इकडे असणारा हा नागराज हा आता असं दाखवत असतो की त्याला काहीच माहीत नाहीये, उलट तोच खूप जास्त टेन्शनमध्ये आहे असंच काहीच तो आता दाखवत असतो. तर रविराज म्हणतात की ज्यावेळेला सुमनला या मोठ्या दिराची गरज होती तेव्हा सुमनला मी मदत करू शकलो नाही ना, याची मला खूप जास्त खंत वाटते. मी काय करू म्हणजे या सगळ्या गोष्टी बरोबर होतील, आपल्याला ना काही झालं तरी लवकरात लवकर सुमनला शोधून काढायला हो. अजूनही सांगतोयस का कुठे ठेवलेस ते बोल लवकर, कुठे ठेवल आहेस तिला, मी तुला शेवटचं विचारतोय. अरे दादा खरंच सांगतोय रे, मला नाही माहिती रे ती कुठे. मला जर माहिती असतं तर मी तुझ्या समोर असा उभा राहिलो असतो का रे? मी नाही का माझ्या बायकोची काळजी करत? अरे तुमच्यासारखीच मला सुद्धा माझ्या बायकोची काळजी आहेच की ती कुठे गेली आहे, काय करत असेल, या सगळ्याबद्दल मलाही वाटतं. पण खरंच ती नाहीये तर आम्ही तरी काय करू असंही आता तो म्हणत असतो. पण इकडे आता या नागराजची कारणं कोणालाही पटत नसतात, म्हणजे कोणालाही हे उत्तर न पटण्यासारखंच असतं. अशी ही उत्तरं हा नागराज देत असतो. पण तरीसुद्धा आता रविराज हे सुमनला शोधायचं ठरवत असतात. पण नागराजला मात्र आता तिथेच उभं करतात. नागराजला कुठेही जाऊ द्यायचं नाही, हे मात्र आता त्यांनी ठरवलेलं असतं. इकडे आता नागराज जो आहे तो अगदी पोटतिडकीने सांगत असला तरी आता त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नव्हतं, कारण नागराज त्या विश्वासतेच्या पात्रतेचाच नव्हता. इकडे आता तो म्हणतो की खरंच मी सांगतोय, माझी बायको स्वतः हरवली आहे, याचा मला खूप जास्त त्रास होतोय. मी माझ्या परीने मी सुद्धा शोधायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही सुद्धा शोधायचा प्रयत्न करा. मला असं वाटतं ना, ती तुझ्या कोणत्या नातेवाईकांकडे गेली असेल का? तशी तिची आत्याही इथे राहते, तिचा भाऊ इथे राहतो, आपण त्यांच्याकडेही चौकशी करूया असंही आता तो बोलत असतो. पण रविराजांना माहिती असतं की ही सगळी नाटक चालली आहेत, कारण आताही तो खोटंच बोलतोय. ह्या सगळ्या गोष्टी ना रविराजांना बरोबर कळत असतात, पण आता तो इतका साळसूटपणाचा आव आणतो ना की लगेच ना आपला मोबाईल काढतो आणि उद्या मोबाईलवर ना त्या आत्याला वगैरे फोन लावतो आणि त्यांना विचारतो की सुमन तुमच्याकडे आली आहे का? सुमनचा आणि तुमचा काही कॉन्टॅक्ट दिवसभर झाला होता का, हे सुद्धा आता तो फोन करून विचारतो. इकडे मात्र आता सायलीला संशय येत असतो. सायली म्हणत असते की हे तर काळजी करतायत, पण काळजी करायचं नाटकही करू शकतात, भरोसा नाही या माणसाचा खरंच ना काय चाललं आहे आतमध्ये. या सगळ्या गोष्टींचा तपास सायली बरोबर घेत असते आणि जेव्हा सायली या सगळ्याचा शोध घेत असते तेव्हा मात्र आता सायलीच्या डोक्यामध्ये बरेच विचार सुरू असतात आणि ती म्हणत असते की काही झालं ना तरी सुद्धा या सगळ्याशी जायला हवं. मला तर पूर्ण संशय आहे की या सगळ्याबरोबर या नागराजचाच हात आहे. दुसरीकडे प्रियाला सुद्धा नागराजवरच संशय येत असतो,
कारण जो माणूस लपून ठेवू शकतो त्या महिप्तला तर आपल्या बायकोला सुद्धा किडनप करू शकतो ही गोष्ट बरोबर माहिती असते. आणि म्हणूनच आता त्या गोष्टीचा पुरेपूर वापर इकडे मात्र आता सुरू असतो. इकडे आता सुमनचा हात बांधलेला असतो म्हणूनच सुमन तिचा हात सोडवायचा प्रयत्न करत असते. ती तिच्या हाताला जोरदार ताण देत असते आणि हात सोडवायला बघत असते. पण हे सगळं बघून महिप्तला हसू येते. तर कमाल झाली, आपल्या सुरताच्या बायकोला असं कोणी गुंडाबरोबर बांधून ठेवते का? आणि इथे मात्र आता बिचारी ती स्वतःचा हात सोडवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत असते, पण तिचा हात काही केल्यास सुटत नसतो. तर इकडे आता नागराज रविराजांना म्हणतो की मी तिच्या घरी म्हणजेच त्या आत्याला वगैरे फोन केला होता, पण ती तर तिथेही गेली नाहीये. मग ही कुठे गेली असेल? खरंच ना, नुसता जीवाला घोर लावून ठेवला आहे हिने. मला ना खूप जास्त काळजी वाटते. आता सुमनची सुमन कुठे असेल, काय करत असेल? आपण आहे ना, एक काम करूया का, अजून भलतीकडे आपण शोध घ्यायचा का? त्याच वेळेला आता अश्विनही म्हणतो की मी माझ्या काही हॉस्पिटल्समध्ये ओळखी आहेत, तिथे सुद्धा काही ॲक्सिडेंट केस वगैरे आली का या सगळ्याचा शोध घेतो. कारण सुमन अजूनही किती काही केल्या भेटत नसते आणि त्यामुळेच ना आता टेन्शन आलेलं असतं की काय करायचं ते. मग आता दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं रविराज पुन्हा एकदा त्याला म्हणत असतात की बघ, मी तुला सांगतोय शेवटचं बोल, म्हणजे तुला माहिती असेल ना तर तू सांगून टाक मला, पण नंतर जर कळलं ना मला की या सगळ्याच्या मागे तूच आहेस तर बघ, मग मी तुला सोडत नसतो. मग आता सुद्धा नागराज हा खोटच बोलत असतो. नागराज म्हणत असतो की अरे दादा, मी सांगतोय ना, मी खरंच काही केलं नाहीये. असं का करतोयस तू? अरे माझ्याच बायकोला मी गायब का करू? असं का वाटतं रे तुम्हाला मी माझ्या बायकोला इतका त्रास देईन असं? अरे या सगळ्या गोष्टी तू आधीही केल्यास ना, मग तुझ्यावर कसा आणि कोण विश्वास ठेवणार? त्यामुळे तुझ्यावर विश्वास आम्हाला बिलकुलही नाहीये असं देखील आता प्रॉपरली ती लोक बोलतात. तर दुसरीकडे मात्र आता आपण आपल्या बेसिसवर शोधायचं का पोलीस कंप्लेंट करायची, पण पोलीस कंप्लेंट 24 तासानंतरच होईल, मॉर्निंगला होईल, उद्या सकाळी, असं अर्जुन म्हणतो. पण मी माझ्या पर्सनल लेव्हलवर सावंत इन्स्पेक्टरला कॉल केला आहे आणि त्यांना सुमन काकूंचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्याचसोबत त्यांचा फोटोही पाठवला आहे, जेणेकरून सुमन काकूंना लवकरात लवकर शोधता येईल. कारण सुमन काकूंना शोधणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता बोललं जातं. इकडे आता कल्पना बोलत असते की जा अस्मिता, तुला या सगळ्याचा त्रास होत असेल, जाऊन तू झोप. पण आता अस्मिता म्हणत असते की नाही, हे सगळं भयंकर प्रकार आहे, मला काही झोप लागणार नाही जोपर्यंत सुमन काकू आपल्याला सापडत नाही. कारण हे सगळं जे काही घडतं ना, ते इतकं विचित्र घडतं ना की ते शब्दातही मांडता येणार नाही, एवढं विचित्र. पण आता या सगळ्यातून काय करायचं आहे? आपल्याला मार्ग तर काढावे लागणार आहेत ना. मग आता रविराज आणि त्याचसोबत प्रतिमाला सुद्धा सांगितलं जातं की तुम्ही आता रात्र झाली आहे, कुठे जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा, म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थितपणे लक्षही देता येईल ना की ते कुठे गेले आहेत, काय करत आहे या गोष्टींवर. आणि त्याचसोबत जर सुमन काकू भेटल्या तर इथेच आपल्याला सगळ्यांना समजेल, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि त्याचसोबत आता इकडे नागराज हा तिकडनं हळूच पळ काढायचा प्रयत्न करत असतो, पण नागराजला तिथून आता कुठेही कोणी जाऊ देत नाही. रविराज त्याला म्हणतात की तू कुठे चालला आहेस आता? तुला मी कुठेही जाऊ देणार नाही. मग आता नागराजचं टेन्शन आता वाढत चाललेलं असतं, कारण नागराजला आता कळून चुकलेलं होतं की आपल्याला बाहेर पडता येणार नाही. आता नागराजला अजूनच टेन्शन येतं. नागराज अक्षरशः डोक्याला हात लावतो आणि त्याला आता सगळ्याच गोष्टी समजत नसतात की कोणत्या लेव्हलला कशा हँडल करायच्या त्या. कारण आता रविराज सर सांगतात की तुला कुठेही बाहेर जाता येणार नाही, तुला इथेच थांबावं लागणार आहे. असं म्हटल्यानंतर इकडे आता सायली ही थांबलेली असते आणि सायली आता त्यावेळी विचार करते. सायली म्हणत असते की या सगळ्या ज्या काही गोष्टी घडत आहेत या योग्य आहेत का? म्हणजेच ना, आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत त्या बरोबर मला वाटत नाहीत आहेत. करून
कारण ना हे दाखवतायत आमच्या समोर की त्यांना टेन्शन आहे, सुमन काकूंचे पण ते उगाचही दाखवत असतील. मग आता अर्जुन आणि त्यासोबत इकडे रविराज जे आहेत ते आपल्या परीने सुमनला शोधायचा प्रयत्न करतात. आता रविराजही म्हणतात की मी एक सावंतांना कॉल करतो माझ्या बेसवर, त्यांनाही सांगतो की थोड पर्सनली याकडे लक्ष द्या, म्हणजे कसे या सगळ्या गोष्टीकडे ते बारकाईने लक्ष देतील, असं देखील रविराज आता सांगू लागतात. आता मात्र सुमन अजूनही सापडलेली नसते. पण आता सुमन सापडली नाहीये म्हणून आपण तात्काळात असंच रात्रभर थांबायचं आहे का? चल प्रतिमा, तू झोपायला चल. प्रतिमा म्हणते की मला ना बिलकुलही झोप लागणार नाहीये. मला ना खूप जास्त टेन्शन आलेलं आहे. मला कळत नाहीये की आता काय करायचं ते. असं देखील आता म्हटलं जातं. अरे सगळं ठीक आहे, पण आपण काही आता जागरण करत बसायचं आहे का? यांनी शरीराला त्रास होईल. आता सायली सांगते, आई तू आराम कर, कारण जास्त असाच विचार करत राहिलात तर तुमच्या आरोग्याला या सगळ्याचा धोका होऊ शकतो. नको करू एवढी काळजी, आम्ही आहोत ना, आम्ही बघतो. इकडे मात्र प्रियाला संशय येत असतो. प्रियाला कळून चुकलेलं असतं की या सगळ्याच्या मागे ना हा नागराजच आहे. जर हा महिप्तला गायब करू शकतो तर हा माणूस काही करू शकतो, हे सुद्धा आता बरोबर या प्रियाला माहिती होतं. आता नागराजच्या फोनवर महिपच्या गुंडांचा फोन आलेला असतो आणि ते महिपचे गुंड आता मात्र सांगत असतात की काय झालं आहे, अजूनही आम्हाला पैशांचं काय? महिप्त सरांना फोन लावत होतो पण महिप्त सरांना काही कॉन्टॅक्ट होत नाहीये, म्हणूनच खूप जास्त टेन्शन आले. कळत नाहीये की कसं शोधायचं, म्हणूनच मी तुम्हाला फोन केला होता. जरा पैशांचं काय होतंय का बघा ना. तर नागराज म्हणतो की हो मला कळतंय पैशांचं, तुला पैशांची काळजी असेल, पण जरा थांब, थोडा वेळ थांब, मला दे. आता इकडनं नागराजची कोंडी झालेली असते. इकडनं हलताही येत नसतं आणि काही करता येत नसतं. तेवढ्यातच ना प्रिया तिथे येते आणि प्रिया आता त्याच्या जखमेवर मीठ चोळू लागते. प्रिया आता त्याला म्हणत असते की काय मग कुठे ठेवलं आहे, खरंखर सांगा. जे काही आतमध्ये एकदमच दाखवत होतात ना की तुम्हाला या सगळ्या गोष्टी काही वाटत नाहीयेत, पण मला माहिती आहे ना तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा वाटतायत त्या, आणि तुम्हीच हे सगळं केलेलं आहे. कारण तुम्ही जर महिप्त सारख्या गुंडाला किडनप करू शकता तर नक्कीच तुमच्या बायकोला सुद्धा किडनप करून ठेवू शकता. त्यामुळे गपगुमान सांगायचं सुमनला कुठे ठेवलं आहे, असं देखील आता प्रिया बोलत असते. त्यावर मात्र आता तो प्रियाला म्हणत असतो की तुला मी बोललोय ना, मला खरंच माहीत नाहीये की सुमन कुठे आहे ते. अरे तू बाकीच्यांना फसवू शकतोस नागोबा, मला नाही फसवू शकत, असं प्रिया त्याला बोलते. त्यावर प्रियाला तो म्हणतो की तुला काही समजायचंय ते समज, पण मी नाही सांगणार आहे तुला, आणि मला माहीतच नाहीये मुळात ती कुठे आहे ते. अरे तुला काही वाटतंय का? बाहेर इथे मस्त एन्जॉय करतोयस, सिगरेट ओढतोयस, असं देखील आता ती बोलत असते. त्यावर मला काही आवड नाहीये, हे सगळं करण्याची मनाला टेन्शन आलंय, माझं आता डोकं काम नाही करते आणि त्यासाठी ना मी ही सिगारेट घेत आहे. आणि त्याच वेळेला मला जरा सांग ना, त्या सुमन काकूला कुठे ठेवलंय, म्हणजे जेव्हा सगळं काही एकदम नाका तोंडाशी येणार आहे तेव्हा तू सांगणार आहेस का? मग त्यावेळेला ना मी तुला ना बिलकुलही मदत करणार नाहीये. बघा त्यावेळेला तुला तुझंच हड्डल करावं लागणार. आता एकतर हा चारही बाजूने मेलेला असतो, त्यात आता ही त्याला पिळत असते, त्याला त्रास देत असते आणि त्याला सतवतही असते. त्याला म्हणत असते की तू जर मला काही सांगितलंच नाही तर तू सुद्धा असाच होणार आहे. त्याच्यामुळे गपचूपणे सांग कुठे ठेवलं आहेस ते. मग आता तो तिचा गळा आवळतो आणि तिला म्हणतो की मी तिला कुठेही ठेवलेलं नाहीये, मी तुला सांगितलं ना तर लक्षात ठेव या गोष्टी, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता प्रिया म्हणते की ठीक आहे, तुला नाही सांगायचं आहे ना, पण सुमनला गायब करण्यामागे तुझाच हात आहे हेही मला तितकंच माहिती आहे, असंही आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता सकाळ झालेली असते तरी सुद्धा सुमनचा काहीच पत्ता नसतो. मग सुमन
कुठे गेली असेल, काय झालं असेल, तिचं ती ठीक तर असेल ना, या सगळ्याबद्दल रविराजांना काळजी वाटत असते. कारण पहाट झालेली आहे तरी सुद्धा सुमनचा पत्ता नाही. आपण रात्रभर सुमनच्या फोनची म्हणजेच पोलिसांच्या फोनची वाट बघतोय. पण आता मला काळजी वाटते की काय झालं असेल याची. बघ आता रविराजांना अर्जुन समजावतो, आणि रात्रभर तुझीही जागरण झाली आहे नाही, आता तुला सक्त आरामाची गरज आहे. सिनियर, मी माझ्या परीने प्रयत्न करतो. आणि तसंही सायली आहेच ना सायली. आणि मी बघतो ना या सगळ्याचं काय करायचं ते. आणि तुला माहिती ना, जर इन्स्पेक्टर सावंतचा कॉल आला तर मी माझ्या परीने हडल करू शकतो ना. मग तू काय इतके सगळ्याचा विचार करतोयस, असं देखील आता म्हटलं जातं आणि आता शांत केलं जातं. पण आता रविराजांना सुमनची खूप जास्त काळजी वाटत असते. सुमन रात्रभर गायब झाली आहे. सुमनला आम्ही काल तिथे एकटीला सोडून यायलाच नको होतं, सोबत घेऊन यायला पाहिजे होतं. मग हे सगळं झालंच नसतं असाही विचार ना आता मात्र रविराज करत असतात. पण त्याच वेळेला अर्जुन त्याला समजावत असतो, झालेल्या गोष्टींचा विचार करायचा नाही. आता तुम्ही जरा आराम करा, कारण रात्रभर जागरण झाली आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करतो, मी शोधतो सुमन काकूंना. मग तर झालं ना. आणि सायलीही माझ्यासोबत आहे. मग टेन्शन घेऊ नकोस. तू मला जसं काही कळलं तसं मी तुला लगेच सांगेन या सगळ्याबद्दल. असं देखील अर्जुन आता रविराजांना सांगतो. त्यावर रविराजांना सुद्धा ही गोष्ट पटते. मग आता रविराजांना थोडाफार आराम करा असं देखील अर्जुनने सांगितलेलं असतं. कारण आता सायली त्यासोबत अर्जुन रविराज यांनी रात्रभर जागरण केलेली असते. तरी सुद्धा सायली सगळ्यांसाठी आता तेवढ्याच तत्परतेने सकाळी उभी राहिलेली असते. कारण तिलाही माहिती आहे घरात खूप जास्त टेन्शनचं वातावरण आहे. मग तरीही घरात सगळ्यांना भूक लागणार आहे. आणि त्यामुळे ती आता सगळ्यांसाठी नाश्ता करायला किचनमध्ये आलेली आहे. सगळ्यांसाठी नाश्ता करत असतानाच ती आता विमल ताईंना म्हणत असते की मी कांदा कापते, तोपर्यंत तुम्ही पोहे वगैरे धुवून घ्या. मग आता कल्पना तिची काळजी करत म्हणत असते की अगं सायली, एक तर रात्रभर तुझी जागरण झाली आहे आणि आता तू सगळ्यांसाठी नाश्ता काय करत बसलीस, थोडा आराम कर जा, मी बघते. नाही, मी नाश्ता करून घेते. तसंही अस्मिता ताई पहाटे लवकर उठले आहेत आणि मग त्यांच्याही नाश्त्याचं सगळं काही बघायला हवं. असं कसं करून चालेल आई, थांबा, हे पटकन नाश्त्याचं उरकून घेते, मग पुढचं बघता येईल, असं देखील आता सायली सांगू लागते. आणि तेवढ्यातच काही तपास लागतोय का याचा शोधाशोध घेत असतात. कारण काल ना हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेले होते, तरी सुद्धा तिथेही कोणतीही डेड बॉडी किंवा काही ॲक्सिडेंट केस सुद्धा आलेली नव्हती. मग सुमनचं नेमकं काय झालं असेल, सुमन कुठे गेली असेल, हे सगळेच मोठे प्रश्न असतात. आता मात्र प्रतिमा म्हणत असते की माझ्या तर तोंडाखाली एक घासही जाणार नाही आहे, मला काहीच नकोय, असंही आता तिने डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा आता ती ह्या सगळ्या गोष्टी सांगते ना, तेव्हा मात्र आता इकडे सायली जी आहे ती म्हणते की असं चालणार नाही. तेवढ्यातच रविराज काका येतात आणि रविराज काका आल्यानंतर म्हणतात की काही कॉन्टॅक्ट वगैरे झालाय का, इन्स्पेक्टर साहेबांचा काही फोन आलाय का. नाही, अजूनही सावंत इन्स्पेक्टरचा काही फोन नाही, पण आपल्या परीने या सगळ्याचा शोध घेत आहेत. तर इकडे नागराजलाही त्या घरातच बसवलं जातं. नागराजची तर वाट लागलेली असते सगळीकडून. कारण आता नागराजला भीती वाटत असते की पोलिसांनी लोकांनी कंप्लेंट केली आणि लोकेशन ट्रेस केलं, मोबाईल सापडला त्या लोकेशनला, तर वाट लागू शकते. कारण त्याला असं वाटत होतं की त्याने मोबाईल स्विच ऑफ केला, याचा अर्थ लोकेशन सापडणार नाही. पण पोलीस जे आहेत ते म्हणतात ना, कानून के हात लंबे होते. अगदी तसंच पोलिसांनी आता पूर्णपणे ती हिस्ट्री शोधून काढलेली असते, ते लोकेशन शोधून काढलेलं असतं की सुमनच्या मोबाईलचं कुठे आहे लास्टचं लोकेशन. त्यामुळे आता इन्स्पेक्टर सावंत यांचा कॉल येतो आणि सावंत इन्स्पेक्टर आता अर्जुनला या सगळ्याबद्दल सांगत असतात. तर नागराज बाहेर उभा राहून ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. त्याला आता भीती वाटत असते आणि त्याला कळत नसतं
की आता काय करावं, कारण रविराजांनी सांगितलेलं आहे की तू कुठेही जायचं नाही. मग आता त्याला बाहेर थांबावंच लागणार असतं, म्हणजे त्यांच्याबरोबर. मग आता नागराज निदान त्यांचं बोलणं तरी ऐकत असतो. त्याच वेळेला आता अर्जुनला लोकेशन पाठवलं जातं. अर्जुन, रविराज आणि सायली हे तिघेही जण मिळून ते लोकेशन बघत असतात. जेव्हा ते लोकेशन बघितलं जातं तेव्हा ते लोकेशन वेशीजवळच दिसतं. मग वेशीजवळ ही का गेली असेल, काय झालं असेल इतक्या रात्री या वेशीजवळ जायला? सुमन पण ना खरंचनं नुसता जीवाला घोर लावून ठेवला आहे. आपल्याला आताच या लोकेशनला पोहोचायला हो असं देखील आता त्यांचा डिस्कशन सुरू असतं. या सगळ्या गोष्टी होत असतात तेव्हा मात्र नागराज हे सगळं बघत असतो. मग ही लोक जर वेशीवर गेली तर त्या दिशेला त्यांना ते गॅरेज सापडलं आणि त्या गॅरेजमध्ये महिप्त आणि त्याचसोबत हिला सुद्धा मी बांधून ठेवलं आहे. मग आता या सगळ्या गोष्टी जर ह्यांना कळल्या तर काय? मला ना खरंच खूप जास्त टेन्शन येते आता. काही झालं तरी तिकडनं हालचाल तर करायलाच हवी. कुठेतरी या सगळ्या गोष्टी स्टॉप करायला हव्यात, नाही तर मी सगळीकडनं फसून जाईन. जर हे लोक त्या लोकेशनला पोहोचले ना तर असाही विचार ना आता मात्र नागराज करत असतो. पण सायली, अर्जुन आता बरोबर दोघेही जण चैतन्य हे आता तिकडे जायला निघतात, कारण त्यांनाही आता तिकडे लवकरात लवकर जायचं आहे आणि त्या लोकेशनला पोहोचायचं आहे. आणि तोपर्यंत ना इकडे आता समजत नसतं, म्हणून नागराजही गायब होतो. नागराज आता विचार करतो की इथे जास्त वेळ आपण थांबून उपयोग नाही, आपण इकडनं जाऊया. मग नागराज कुठेतरी गायब झाला. ही गोष्ट सुद्धा आता हलवायचं आहे. आणि मग तू मला मदत करशील का? पण जेव्हा प्रिया त्याला मदत करण्यासाठी बाहेर पडायचा विचार करते त्याच वेळेला पूर्णा आजीने तिला थांबवलेलं असतं. पूर्णा आजी तिला कुठेही जाऊ देत नाही, तिला घरातच बसवते. सायली, अर्जुन त्या गॅरेजपर्यंत पोहोचलेले असतात आणि आता त्या तिकडनं वाकून बघतात. मग आता त्यांना सुमन सापडली असेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.